नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. मी राजभाऊ उगले, भूगोल अभ्यासक, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, आपण सातत्याने एन्सो कंडिशन बद्दलचे व्हिडिओ टाकलेले आहेत. प्रशांत महासागरामध्ये एन्सो कंडिशन कशी असेल 2026 मध्ये आणि त्याचा इफेक्ट, त्याचा परिणाम महाराष्ट्रावर आपला कसा होईल आणि विशेषतः राज्यावर कसा होईल आपल्या, हे सातत्याने आपण टाकलेले आहे. परंतु आता लेटेस्ट काही माहिती एन्सो संदर्भात आलेली आहे. त्याचा हा नकाशा आहे. हा नकाशा आपण समजून घेऊ. 2023 आणि 2026 मित्रांनो, एन्सो कंडिशन ही सेम ठरण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. ज्या पद्धतीनं 2023 मध्ये भारतामध्ये कमी पावसाचा सामना आपल्याला करावा लागला होता. 2015-16 मध्ये कमी पावसाचा सामना करावा लागला होता. अगदी तशीच परिस्थिती उद्भवत आहे आणि 2023 ची तुलना 2026 ची सर्व मॉडेल करत आहेत. त्या संदर्भातली माहिती मी तुम्हाला समजून सांगणार आहे. यामध्ये वेगवेगळे आलेख आहेत, नकाशे आहेत. हे समजून घेऊन मित्रांनो, 2026 मध्ये पाऊस कसा असेल हे नीट समजून घ्या. मित्रांनो, हा जो नकाशा आहे हा 2023 चा आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा पावसासंदर्भातला, एन्सो संदर्भातला माहिती सांगणारा हा नकाशा आहे. मित्रांनो, हे दक्षिण अमेरिका आहे, ही उत्तर अमेरिका आहे. हा संपूर्ण जो भाग दिसतो, मित्रांनो, प्रशांत महासागर हा पृथ्वीवरला सर्वात मोठा महासागर आहे, ज्याला आपण पॅसिफिक महासागर म्हणून ओळखतो. जो हे संपूर्ण जे भाग आहे हा प्रशांत महासागर आहे. यामध्ये पूर्व प्रशांत महासागर, मध्य प्रशांत महासागर आणि पश्चिम प्रशांत महासागर या सर्व याची विभागणी केलेली आहे. तर मित्रांनो, हा जो ग्रीन कलर दिसत आहे त्याचा अर्थ असा आहे की प्रशांत हा विषुववृत्ती पट्टा आहे. या प्रशांत महासागरातलं पाणी जे पश्चिमेकडे आपल्या भारताकडे जे येत होतं, ज्याला आपण आशियाई राष्ट्र म्हणतो, ते तिकडं न येता 2026 मध्ये ते मित्रांनो पेरू देशाकडे जात आहे. आणि साहजिकच जर उबदार पाणी, ट्रेड वे, त्यासोबत व्यापारी वारे असतात, हे जर इकडं वाहिले तर निश्चित अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडतो. मित्रांनो, अमेरिका खंडामध्ये पावसासाठी दोन सिस्टीम कार्यरत आहेत. दोन महासागर आहेत. एक पश्चिमेकडून प्रशांत महासागर, अमेरिकेच्या भागावर पाऊस पडतो आणि पूर्वेकडून अटलांटिक महासागर. हे सर्व गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. तर भारताबद्दलची पाहू तर या ठिकाणी मित्रांनो, भारतात हे कलर समजून घेऊ. ग्रीन कलर अभाव म्हणजे चांगला पाऊस, बिलो सामान्यपेक्षा कमी पाऊस आणि नॉर्मल कंडिशन दर्शवणारे हे आहेत. आपण जर या कलरकडे थोडंसं नजर टाकली तर आपण भारताचा जर विचार केला तर मित्रांनो, भारतात बिलो सामान्यपेक्षा कमी पावसाचे संकेत 2026 मध्ये आपल्याला दिसत आहेत. हे 23चं आहे, परंतु 23ची तुलना आपण 2026 सोबत करणार आहोत. त्या संदर्भातला सुद्धा नकाशा आपल्याकडं अवेलेबल झालेला आहे. मित्रांनो, हे पहा, 2000 तुम्हाला वर्ष दाखवतो. हे वर्ष 2026 जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर. हे सर्व मित्रांनो 2023 ची तुलना करणार आहे. संपूर्ण भारतामध्ये बिलो सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे. याला आपल्याला नाकारता येणार नाही. याचा अर्थ पाऊसच पडणार नाही असं नसतं. दुष्काळजन्य परिस्थिती होईल हे जर शेतकऱ्याला सांगितलं तर शेतकरी हुशार होतो, सावध होतो आणि आपल्या शेती पिकाचे नियोजन करतो. पण मित्रांनो, जर सांगितलंच नाही शेतकऱ्यांना तर त्याचा निश्चित त्याचा तोटा हा शेतकऱ्याला होतो. आणि मला वाटतं अंदाज वर्तवणे म्हणजे भीती दाखवणे नाही, तर शेतकऱ्याला सतर्क करणे आहे. हे सुद्धा तुम्ही ध्यानात घ्या. आणि या ठिकाणी आपल्याला हा स्पष्ट सांगतोय, अभाव म्हणजे जास्त पाऊस, बिलो म्हणजे कमी पाऊस, नॉर्मल म्हणजे नॅचरल कंडिशन ज्याला आपण म्हणू, त्याला नॅचरल कंडिशन म्हणू.
या संदर्भातल्या सर्व घडामोडी हे पाहता संपूर्ण भारतामध्ये मित्रांनो सॉरी, सॉरी, सॉरी संपूर्ण भारतामध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. लक्षात घ्या. 90% ते 96% पाऊस या कालखंडात होईल संपूर्ण भारतात आणि हे 90 ते 96% जे पावसाचं वितरण आहे, हे सुद्धा मित्रांनो सर्वत्र सारखं नसणार. जे सातत्याने पर्जन्य छायेतले जे प्रदेश आहेत, अवर्षणप्रवण जे भाग आहेत, या भागाला पावसासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. मित्रांनो फक्त एकच प्लस पॉइंट तुम्हाला सांगतो. आपला आपल्या भारताचं जे हृदय आहे, भारतीय सिस्टीमवर परिणाम करणारं, मोसमी सिस्टीमवर परिणाम करणारं जे हृदय आहे, त्याला बी बंगालचा उपसागर हा आहे. जर या कालखंडात मान्सून सीझन कालखंडामध्ये जर बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणावर लो प्रेशर सिस्टीम विकसित झाल्या आणि या लो प्रेशर सिस्टीम थेट आंध्र प्रदेश मार्गे, ओडिसा मार्गे, आंध्र प्रदेश मार्गे जर महाराष्ट्रावर आल्या, तर महाराष्ट्रावर चांगला पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा असते. कारण अशा कालखंडात बंगालचा उपसागर, अरबी समुद्र सॉरी हा सुद्धा चांगली भूमिका बजावतो. आपल्या हिंदी महासागरातील आयोडी घटक जो आहे, तो सुद्धा चांगली भूमिका बजावतो. तिची भूमिका काय आहे, हे मित्रांनो सर्व गोष्टी एप्रिल-मे पर्यंत क्लिअर होणार आहेत. पण महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती आहे, याला नाकारता येणार नाही, हे लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने आपल्या शेती पिकाचं नियोजन करा. कोणी काही जरी सांगत असेल, तरी त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा. मित्रांनो, आयोडी जो घटक आहे, इंडियन ओशन डायपोल, याची भूमिका सुद्धा फार महत्त्वाची आहे. याची भूमिका काय आहे? आयोडी घटक जेव्हा पॉझिटिव्ह असतो, तेव्हा मित्रांनो घाटावर पाऊस पडतो. लक्षात घ्या. भारतीय महाराष्ट्राच्या पावसाला सर्वात मोठा अडथळा हा सह्याद्री पर्वत आहे. जेव्हा इंडियन ओशन डायपोलचं जर सिस्टीम असेल, तर ते मित्रांनो अरबी समुद्र हा सक्रिय असतो. लक्षात घ्या. आणि अरबी समुद्र जेव्हा सक्रिय असतो, तेव्हा कोकणात पाऊस चांगला पडतो. पश्चिम घाट जो आहे, अगदी कन्याकुमारी ते अरवली पर्वत, ज्याला आपण गुजरातची बॉर्डर म्हणू, या संपूर्ण पश्चिम घाटामध्ये जबरदस्त पाऊस पडतो. पण पश्चिम घाटाला समांतर असणारा जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, त्याचं काय? तर मित्रांनो त्यामध्ये अगदी सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरचा पूर्व भाग, नंदुरबार, धुळेपर्यंत जातो आणि अगदी पश्चिम विदर्भापर्यंत हा भाग येतो. हा संपूर्ण भाग पर्जन्य छायेत येतो आणि मित्रांनो या कालखंडात जर अरबी समुद्र जर सक्रिय असेल, तर मला नाही वाटत की या भागात चांगला पाऊस पडेल. कारण सातत्याने मित्रांनो आज माझं 52 चालू आहे. याचा चांगला अनुभव मी घेतलेला आहे. त्यामुळं अरबी समुद्र जेव्हा सक्रिय असेल, तेव्हा महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल, याची अपेक्षा निसर्गाकडून सुद्धा आपल्याला कमीच करणं गरजेचे आहे. कारण सह्याद्री पर्वताचा अडथळा त्याला आहे. हे सुद्धा आपल्याला एक प्राकृतिकदृष्ट्या नाकारता येणार नाही. म्हणून सॉरी बंगालचा उपसागर काय भूमिका बजावतो, याकडं सातत्याने आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. आयोडीची भूमिका काय आहे, यावर लक्ष ठेवावं लागेल. हे सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, काही गोष्टी आपण आलेखाच्या बाबतीत समजून घेऊ. थोडासा मी मित्राचा मोबाईल यूज केलेला आहे, त्यामुळे थोडंसं जड जाते. सॉरी. मित्रांनो, आयोडी एन्सो कंडिशन दर्शवणारा हा आलेख आहे. रेड कलर हा आपल्याला एल निनो दर्शवतो. व्हाईट कलर, राखाडी कलर आपल्याला न्यूट्रल कंडिशन किंवा नॅचरल कंडिशन दर्शवते, ज्याला आपण नॅचरल म्हणू. त्यानंतर मित्रांनो हा जो निळा कलर जो दर्शवतो लालिना आहे. लालिनाचा अंत आता मित्रांनो होणार आहे. अगदी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल कमी होत आहे आणि याच काळखंडात या ठिकाणी अल निनो उद्भवत आहे. कुठलंही बाळ जन्माला आलं म्हणजे ते लगेच वाढत नसतं. त्याला वाढण्यासाठी वेळ लागतो आणि त्याचं शेवटी वाढ, त्याचा विकास आणि शेवटी अंत हा ठरलेला आहे. मित्रांनो, या वर्षीचा 2026चा अल निनो हा 9 ते 10 महिने जगणार आहे. त्यामुळं
त्याच्याकडं आपल्याला डोळेझाक करता येणार नाही. शेतकऱ्यांना या सर्व गोष्टी समजल्या पाहिजेत. उगीच कुठल्यातरी काही गोष्टी सांगून चालणार नाही. मित्रांनो, हे कसं होणार आहे? हे प्रशांत महासागरातली भूमिका दर्शवणारं हा आलेख आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो, स्पष्ट दिसतंय आपल्याला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अल निनो तीव्र होताना दिसतोय आणि तीव्र अल निनोच्या कालखंडात भारतात कमी पाऊस असतो. पाऊस नसतो असं नाही, कमी असतो. हे सातत्याने झालेलं आहे. फक्त मित्रांनो, गेल्या 150 वर्षात 152 वर्षामध्ये फक्त 4च वेळेस चांगला पाऊस पडलेला आहे अल निनो असताना. त्याला काही दुसऱ्या गोष्टी कारणीभूत आहेत. त्याचेसुद्धा पाठीमागे मी व्हिडिओ दिलेला आहे. तर ह्या सर्व गोष्टी पाहता मित्रांनो, आपल्या शेती पिकाचं पाण्याचं नियोजन करा. तुम्हाला पीक पद्धती बदला हे नाही सांगणार मी. कारण पीक पद्धती बदलणं हे तितकंसं सोपं नाही आणि मला वाटतं यामध्ये अनेक शास्त्रज्ञ काम करत आहेत, की आपण अशा कालखंडात कुठले पीक घेतले पाहिजे, काय केलं पाहिजे, त्याबद्दल स्वतंत्र व्हिडिओ मी नंतर देत राहील. एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.